नमस्कार. शेवटी होत्याचं नव्हतं झालेलं असतं. अर्जुन किल्लेदारांच्या घरात रागाने शिरलेला असतो. त्याच्यासोबत सायलीसुद्धा असते. सायली अर्जुनला खूप समजावत असते. सायली अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर प्लीज शांत व्हा. उगाच आकांतांडव करू नका. तुमच्या या अशा वागण्यामुळे रविराज आणि प्रतिमा आत्यांना खूपच त्रास होईल. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, सायली, उलट सिनियरला कळेल की त्याच्याच घरातली माणसं काय आहेत ती. त्याच्याच घरातील माणसं एक नंबरची खोटारडी आहेत ती. तेव्हा लगेच सायली बोलते, पण तुम्ही शांततेने तर घ्याल. रविराज काकांना झालेला त्रास मला सहन होत नाही. अर्जुन सर प्लीज स्वतःला समजवा. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, मिसेस सायली तुम्हाला काळजी करायची गरज नाही. सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा मात्र सायली खूपच खुश असते. त्याच वेळेला लगेच तिथे रविराज सर आणि प्रतिमा आत्या आलेले असतात. तेवढ्यात अर्जुन मोठमोठ्याने नागराज काका खाली या. तेव्हा मात्र सुमन आत्या अर्जुनला विचारते, अर्जुन अरे काय झालं, आज यांच्या नावाने चक्क ओरडतोयस. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, काही नाही सुमन आत्या, खरं सांगू का, मला जरा त्यांच्याशी बोलायचं आहे, प्लीज त्यांना बोलवा ना. तेव्हा मात्र सुमन बोलते, हो हो बोलवते ना, पण तू अजिबात काळजी करू नकोस. तू एवढ्या मोठमोठ्याने का ओरडतोयस. तेवढ्यात तिथे रविराज बोलतात, अर्जुन काय झालं मला सांगशील का. तेव्हा अर्जुन बोलतो, सिनियर तुला सांगण्यासारखं खूप काही आहे, पण प्लीज आधी नागराज काकांना खाली येऊ देत. तेवढ्यात नागराज खाली आलेला असतो. नागराज खाली आल्यानंतर नागराज अर्जुनला विचारतो, अर्जुन आज तू चक्क माझ्या नावाने का ओरडतोयस. म्हणजे तू इथे येतोस ते फक्त आणि फक्त तुझे रविराज सर आणि तुझ्या प्रतिमा आत्याला भेटायला. आज चक्क तुला मला भेटायचं आहे. तेव्हा मात्र अर्जुनचा स्वतःच्या मनावरचा ताबा सुटतो आणि अर्जुन नागराजची कॉलर पकडतो. अर्जुनने नागराजची कॉलर पकडल्यामुळे सगळेजण खूपच घाबरतात. त्याच वेळेला लगेच रविराज म्हणतात, अर्जुन काय झालंय. अर्जुन तू असं का वागतोय, सांगशील का मला. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, काही नाही, खरं तर मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही. आणि रविराज सर अर्जुनला बोलतात, प्लीज अर्जुन सोड, हे काय करतोयस. पण अर्जुन मात्र अजिबात ऐकायला तयारच नसतो. अर्जुन सणसणीत कानाखाली नागराजच्या मारतो आणि नागराजला बोलतो, लाज नाही वाटत. अरे असं का वागलात, असं वागून तुम्हाला काय मिळालं. तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात, पुरे झालं अर्जुन, काय चाललंय. अरे तुझ्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत याचं तरी भान ठेव. मुळात मला तुझं हे वागणंच पटलं नाही. असं वागून तुला काय मिळतंय, बोल ना. तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो, पुरे झालं. सिनियर तुला माहिती तरी आहे का. अरे या माणसाने आपल्याला फसवलंय. याची सुद्धा त्या मैपत साक्षी आणि त्या प्रियाला साथ आहे. हा माणूस सगळं काही, आपण काही केलंच नाही असं काही राहतोय. तेव्हा लगेच नागराज बोलतो, दादा अरे तू तरी सांग ना, अर्जुन काय बोलतोय मला खरंच कळत नाही. तेव्हा सुमन आत्या बोलतात, अर्जुन काहीतरी गैरसमज झाला असेल रे तुझा. अरे हे असं कधी वागणारच नाही. मुळात कुणाला त्रास होईल असं हे वागूच शकत नाही. त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात, एक मिनिट सुमन, तू जरा शांत बसशील. सुमन तू अजिबात काळजी करू नकोस, तू जरा शांत हो. अर्जुन तू काय बोलतोयस, कळतंय का तुला. तेव्हा लगेच सायली बोलते, रविराज काका अर्जुन सर जे काही बोलतायत तेच खरं आहे. तुम्हाला मी सांगू का, आम्हाला बघा हा सोन्याचा एक तुकडा भेटला. तो तुकडा भेटल्यानंतर आम्ही चकित होतो की हा तुकडा नक्की कोणाचा आहे. पण त्याच्यावरती चांदेकर ज्वेलर्स असं लिहिलेलं होतं. आणि हा तुकडा चांदेकर ज्वेलर्समधूनच बनवलेला आहे, म्हणजे अद्वैत चांदेकर यांच्या इथून. म्हणूनच आम्ही त्यांच्या इथे गेलो आणि त्यांच्या इथे जाऊन हा दागिना नक्की कुणी बनवला याची हिस्ट्री काढली. ती हिस्ट्री मिळाल्यानंतर मला कळून चुकलं की हा दागिना
नागराज किल्लेदार यांनी बनवलेला आहे. तेव्हा मात्र रविराज सर बोलतात, मग त्यात काय झालं अर्जुन? जरी नागराजने तो दागिना बनवला असला तरी सुद्धा काय हरकत आहे? म्हणजे आम्ही कुठून दागिने बनवायचं हे तुला विचारून करायचे का? तेव्हा लगेच अर्जुन सर बोलतात, तसं नाही. अरे सिनियर, माझं म्हणणं तसंच नाही. अरे त्यांनी दागिना बनवला याबद्दल माझं मतच नाही आहे. माझं फक्त एवढंच मत आहे, ते म्हणजे काही झालं तरी सुद्धा हा दागिना मला त्या आश्रमात का सापडला? हे ऐकून मात्र रविराजना खूप मोठा धक्का बसतो. रविराज म्हणतात, काय बोललास? आश्रमात? अरे कोणत्या आश्रमात? तेव्हा लगेच सायली बोलते, तुम्हाला तर माहिती आहे ना कोणतं आश्रम ते? मधुभाऊंचं. तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात, काय त्या आश्रमात? पण त्या आश्रमात हा दागिना जाईलच कसा? त्यावेळेला मोठ्यानी अर्जुन बोलतो, तो दागिना तेव्हाच जाणार जेव्हा नागराज काका तिथे गेला असणार, बरोबर ना नागराज काका? तेव्हा मात्र नागराज बोलतो, अर्जुन प्लीज माझ्यावरती भलते तेच आरोप करू नकोस. अर्जुन प्लीज माझा विचार कर ना. अर्जुन असं का वागतोयस तू? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, पुरे झालं. आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही. जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आणि मला आता या गोष्टीबद्दल काही बोलायचं नाही. तेव्हा लगेच रविराज सर नागराजच्या सणसणीत कानाखाली मारतात आणि नागराजला बोलतात, नागराज हे सर्व काय आहे? नागराज तू असं का वागलास? म्हणजे तूच ही दागिने लपवून ठेवलेलीस किंवा तूच त्या आश्रमात गेलेलास? बोल नागराज. तेव्हा लगेच नागराज बोलतो, दादा अरे तुझा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही का? दादा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना. तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज सर बोलतात, इथे विश्वासाचा प्रश्नच येत नाही नागराज. इथे प्रश्न येतो तर तुझ्या वागण्याचा. तू असं चुकीचं का वागलास तेवढं फक्त मला सांग. तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात. रविराज मोठ्याने बोलतात, पुरे झालं. आता हा विषय समाप्त करा, कारण या विषयावरती न बोललेलंच बरं. खरं सांगायचं तर हा विषय ताणायचाच नाही आहे मला. तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात. त्यावेळेला लगेच रविराज अर्जुनला बोलतात, अर्जुन नागराजची जर का तुला कसून चौकशी करायची असेल तर तू करू शकतोस, माझी काहीच हरकत नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अर्जुन, कितीही काही झालं तरी सुद्धा ह्या अशा गुन्हेगारांना शिक्षाही झालीच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर नागराज सर्व सत्य अर्जुन आणि सायलीसमोर ओकेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.